एक अशी गोष्ट आहे जी कुठल्याही पुराणात ना वेदात ना कुठल्या ग्रंथात लिहिलेली आहे. मी सुद्धा पाहून हैराण झालो की यार हे काय असू शकतं, कुठली गोष्ट आहे ती. चला मी तुम्हाला सांगतो. अंबरनाथच्या गुहेत असं मानलं जातं की भगवान शंकर तिथून जात असताना त्यांनी त्यांच्या कणांना म्हणजे त्यांच्या अंगातल्या प्रत्येक एक एक कणांना वेगळं केलं होतं. त्यांनी त्यांच्या गळ्यातील साप तिथल्याच एका तलावामध्ये सोडला होता. तो साप अजून काही लोकांना दिसतो, त्याची सावली दिसते. दुसरा आहे त्यांचा नंदी. त्यांनी त्यांच्या नंदीला पण तिथंच सोडलं होतं आणि त्या नंदीचं तिथं आता मंदिर आहे. तिथे फक्त भगवान शंकर आणि माता पार्वती सोबत आहेत. पण मानले जाते की तिथे 2 कबूतर सुद्धा आहेत, तेही पांढऱ्या रंगाचे. आणि ते कबूतर 1930 मध्ये पण दिसले होते आणि 2013 मध्ये. पॉइंट हा नाही की कबूतर दिसते, पॉइंट हा आहे की अंबरनाथ मध्ये एवढ्या बर्फात -25 डिग्री मध्ये कुठलाही प्राणी तिथे येत नाही. एवढा कमी लेवलचा ऑक्सिजन असतो. मग एक कबूतर कुठून आले? काय वाटतं तुम्हाला? काय असू शकते हे? कशाबद्दल असू शकतं हे? कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पण सांगा की तुम्हाला हे माहित होतं का? आणि अशाच अजून गोष्टी पाहिजे असतील तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा. चला तर मग, धन्यवाद.